नमस्कार मंडळी, कशा आहात मंडळी? आज आपण अशा एका ठिकाणी जाणार आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पवना नदीच्या काठावर असे एक मंदिर आहे की जे 8 महिने पाण्याखाली आणि मार्च एप्रिल मे या 2-3 महिन्यामध्ये फक्त या मंदिराचे दर्शन होते. मित्रांनो, अशी ही जागा आहे पवना लेकमधील वाघेश्वर मंदिर. तर मित्रांनो, सुमारे 900 वर्षापूर्वीचे हे पुरातन मंदिर 11व्या शतकात या मंदिराची बांधणी करण्यात आली. हेमाडपंथीय मंदिर आहे. मावळ खोऱ्यातील पवना माईच्या काठावर असलेले हे वाघेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रत्यक्ष या मंदिराला भेट दिली. कारण या मंदिराच्या सभोवताली 4 किल्ले आहेत. मंदिराच्या समोरच आपणास तिकोना डावीकडील बाजूस लोहगड विसापूर तसंच पश्चिमेकडील बाजूस तुंग उभा आहे. अशी या मंदिराची चारी बाजूनी संरचना आहे. मित्रांनो, आपण आलो आहे आज पुणे जिल्हामधील पवनानगर येथील वाघेश्वर मंदिर. मित्रांनो, 11व्या शतकात बांधलेले हे वाघेश्वर मंदिर आज पवना प्रकल्पामध्ये विलुप्त झालं आहे. तरी त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत आणि हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. पवना माईच्या काठावर वसलेले 800-900 वर्षापूर्वीचे हे पुरातत्व मंदिर आज पाण्याखाली गेल्यामुळे हे विनाश होत चालले आहे. आज या व्हिडिओद्वारे मी सांगू इच्छितो की हे मंदिर फक्त 3 महिने उघड्यावर असते, तेव्हाच फक्त या मंदिराकडे लक्ष दिले जाते. तसं पाहता आज या बदलत्या युगामध्ये या मंदिराचा विचार शासनाने करून या मंदिराची पुन्हा उभारणी व्हावी. चला तर पाहूया आपण वाघेश्वर मंदिर. मित्रांनो, वाघेश्वर मंदिराच्या सभामंडपाचा भाग अत्यंत रेखीव आहे. 28 खांबावर उभा असलेला हा सभामंडप आहे. तसंच गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस गजाननाच्या 2 मूर्ती आहेत. तसंच आतील शिवलिंग हे डबल स्वरूपात असून स्वयंभू आहे. मंदिराचा बराचसा भाग अत्यंत जीर्ण स्वरूपात आहे. अष्टकोनाकृती असलेला हा गाभारा आजही चांगल्या परिस्थितीत उभा आहे. मित्रांनो, आम्ही दर्शन घेऊन मंदिरातील पुजाऱ्या समवेत आपण 2 शब्द बोललो. चला तर पाहूया आपण मंदिराचा पूर्व इतिहास पुजाऱ्याकडून माहिती करून घेऊया. एक मिनिट दादा सांगा. लक्ष्मण कोंडिबा गुरव, राहणार वाघेश्वर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. किती वर्ष आलं इथे सेवा करता तुम्ही? या मंदिराचा वंश परंपरा पुजारी आहे, ट्रस्टी 1487 नंबर. अच्छा, तुम्ही किती वर्ष आले सेवा करता? मी जवळजवळ मला आता 70 वर्ष झाली सेवा करतो. काका, आपल्या या वाघेश्वर मंदिर बद्दल तुम्ही काही 2 शब्द बोलू इच्छिता? बोला. हे मंदिर याच मंदिराचं दुसरं स्वरूप तुम्ही गावामध्ये तयार केलं आणि तिथं पूजा केली जाते. हे मंदिर पाण्याच्या
आतमध्ये 8 महिने असतं हा. आणि 4 महिने तुम्ही इथं पूजा करता. 3 महिने इथं पूजा करतो, 9 महिने पाण्यात असतं. अच्छा. आणि त्याचे वरती शिवरात्र भरली जाते. सगळे कार्यक्रम थोडे मोठे छोटे मोठे कार्यक्रम तिथे होतात. त्रिपौर्णिमा केली जाते, कार्तिकी एकादशी असते, श्रावण महिन्यातल्या सोमवारी पूजा केल्या जातात. काका आता नवीन तुम्ही तिकडं मंदिराची स्थापना केली गावामध्ये. हा. आता ह्या मंदिराबद्दल काहीतरी बोला, 2 शब्द बोला. ह्या मंदिराची अशी हकीकत आहे, कुणी बसवलं नाही, कुणी घडवलं नाही. याच्यामध्ये 2 पिंडी आहेत. एक स्वयंभू पिंड आहे, त्याच्यावरती एक दुसरी पिंड आहे. आणि सालिग्राम आत आहे. सालिग्राम आत असल्या कारणाने हे यमनपंथी मंदिर आहे. हे लॉकिनमध्ये मंदिर आहे. हे चाणक्याच्या काळामधलं असं वाटतंय. संशोधनांनी सांगितलं की 1800-1900 वर्षापूर्वीचं आहे. आणि ह्या मंदिराला 28 खांब आहे. सभागृह आहे. त्याच्या पुढचाही सभागृह होता, लोखंडी होता. तो पाण्यात गेल्यामुळं तो जीर्ण झाला, पडलं. त्याच्यानंतर ते उकरलं. नंतर त्याचं जीर्ण उद्धार झाला, म्हणजे देव निघाला. देव निघाल्यानंतर मग वाघेश्वर नाव पडलं. त्याच्यानंतर त्या गावाला नाव दुसरंच होतं. नंतर वाघेश्वर नाव पडलं. याच्या मागे एक 38 गुंठ्याचं तळं आहे. 38 गुंठ्याच्या तळ्यामध्ये सकाळी दिवस उगवला की निळ्या रंगाची कमळे उगवायची, मावळला की मावळायची. आता आहे का? आता नाही. आता 1973ला पाणी वर आल्यानंतर ते मंदिराला जलसमाधी मिळाली आणि त्या तळ्यालाही जलसमाधी मिळाली. अच्छा, पाण्यामुळे सगळं विनाश झाला. विनाश झाला आणि मंदिराचाही विस्कळ झाला. ह्या मंदिराचं पाण्यात गेल्यानंतर कुणी म्हणजे असं काय डागडुजी वगैरे करण्याचा प्रयत्न केला का? केलेला आहे. एका पार्टीने, तुंगीचा एक माणूस आहे, ते एक पार्टी आहे, त्या पार्टीने त्याच्या मुलीने हट्ट घेतला. त्यांनी पाहिल्यानंतर त्या मुलीचा हट्ट तिच्या बापाने पुरवला आणि मग ते पडलेल्या होत्या दगडी, तशा त्यांनी ते जुळवल्या. पण 3 महिन्यामध्ये काय करू शकता माणूस? 3 महिने त्यांनी काम लावलं होतं. 3 महिन्यामध्ये काय होऊ शकलं नाही. तर त्यांनी केलं होतं थोडंफार काम केलेले. काका धन्यवाद. तुम्ही या पुरातन वाघेश्वर मंदिराबद्दल जुनी माहिती दिलीत. धन्यवाद. मावळ माती उठ. मंदिराच्या भोवताली असलेली विरगळ आपण पाहत आहोत. तसंच मंदिराच्या समोरच्या भागामध्ये 2 नंदी तुटले भग्नावस्थेत आपणास पाहावयास मिळतात. मंदिराच्या समोरील बाजूस नदीवर बांधलेल्या घाटाचे काही अवशेष आपणास पाहावयास मिळत आहेत. त्यावरून मंदिराची प्रशस्तता आपणास दिसून येईल. वाघेश्वर मंदिरविषयी तुमचं मत काय?
कमेंटमध्ये अवश्य सांगा. तसंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.